पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने दोन दोन क्षेत्ररक्षक धावत होते त्यांच्या वाक्याच्या दूर. पहिला चेंडूवरती ब्लास्ट, दमदार स्ट्रोक, चौकार. इथे मात्र अकाउंट ओपन होतं. अनिल म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार. ओ आणखी एक शॉर्ट लेन चेंडू त्याला पिक केला. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार. अनिल म्हात्रेच्या बॅट मधून हा दुसरा दमदार स्ट्रोक, चौकार. धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ आणखी एक स्लॉक स्वीप केलाय. घुटना टेक, तमाशा देख. बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा दमदार चौकार. चौकारांच्या हॅट्रिक संपादित. आता मात्र स्वतः हरेश मिरकुडे स्क्वेअर लेगला सज्ज होतात, कारण की त्या दिशेने 3 चौकार आले. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र थोडीशी चेंज केली जाते. लॉंग ऑन लॉंग ऑफ पूर्णपणे खाली ठेवला आणि त्या अनुषंगाने डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तिने आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन आणि शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज मधाच्या आतमध्ये धीरजला आपण पाहतो. एक धाव घेतली, एकाच धावीवरती समाधान मानलं जाते, कारण की लगेचच इथे मात्र फेकी देखील ॲक्युरेट होती. त्या अनुषंगाने एक धाव एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचेल. 4 षटकांची मॅच आहे. इथे कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल बरब संघाला, कारण की मागील मॅचमध्ये देखील चांगला बॅटल आपण पाहिलं होतं. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. दुसरी लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. एका बाजूला हरेशचा आपण विचार केला तर नक्कीच त्याच्या एकट्याच्या जोरावरती संघ आतापर्यंत दुसऱ्या फेरीमध्ये गेला, कारण की मागील मॅचमध्ये चांगली फटकेबाजी त्यांनी केली होती. ओ फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र स्विंग केला. कमालीचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. लाडके प्रेक्षक देखील क्रीडांगणाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. बॅक ऑफ द चेंडूला पिच केला. स्टेप पॉट करून अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं. क्या बात आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, षटकार.
होते अजय होते, हवेत होता, संधी देखील होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. खिल्लारी जोडी आता मात्र मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय फेरफटका मारत असताना, कारण की क्रिकेटपेक्षा बैलगाडा शर्यतींना देखील तितकाच महाराष्ट्रामध्ये मान दिला जातोय. नुकतीच झालेली आपण श्रीनाथ केसरी पाहिली, 2 फॉर्च्युनर, 2 थार, 4 ट्रॅक्टर आणि अनेक साऱ्या व्हेकल्स आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या होत्या. 150 बाईक्स होत्या, 2 बुलेट देखील होत्या, अनेक फार मोठे पारितोषिक होते आणि नक्कीच बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील ती सर्वात मोठी शर्यत. मिस्टामिक पुन्हा एकदा, आता पुन्हा झेल ड्रॉप. चुकांवर चुका होतात, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण आपण अनेकदा पाहत असतो, म्हणत असतो, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झाला. 2 वेळेस जीवनदान मिळालंय मनीष धुमालला. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा झेल ड्रॉप होतो त्याने इतिहास रचलाय, कारण की रोहित शर्माचा आपण इतिहास जर पाहिला, श्रीलंकेच्या अगेन्स्ट 62 धाब्यांवरती असताना झेल ड्रॉप झाला, तिथे मात्र 263 धावांची आक्रमक खेळी त्यांनी साकारली. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे धागाव संघाच्या वतीनं, कारण की पहिल्या षटकामध्ये 23 झालेल्या प्रणव पवारला आपण पाहिला, 3 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले. दरम्यान शुभेच्छा येतात गावदेवी वरप संघाला. आमचे साथी समालोचक मित्र, काल त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात, आदेशजी भोईर, वरप गावचा बुलंद आवाज, आणि त्यांनी शुभेच्छा देतात वरप संघाला देखील. 3 चेंडू फेकलेत प्रणवने आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं 25 धाब्यात. अनिल म्हात्रे आता मात्र स्ट्राईक खेळला. अनिल साठी स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक ऑलरेडी सज्ज केला. मिड विकेटला हरेश स्वतः आहेत, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला देखील शॉर्ट पॉइंट, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक मिड ऑन आहे, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना इथे मात्र अनिल म्हात्रेसाठी करण्यात आल्या. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये प्रणव पवारला आपण बघतोय. पैपी ऑन द मार्क, स्ट्राईकला असेल म्हात्रे. अनिल म्हात्रे मिस टायमिंग, पुढच्या तिसरी संधी, आता संधीचं सोनं होईल का? हो, सेकंड अटेम्प्ट मध्ये यष्टी रक्षकाने झेल टिपला आणि ब्रेक थ्रो मिळवून देत असताना मधाच्या आतमध्ये प्रणव पवार, फलंदाज अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. मध्ये प्रस्थापित केल्या पीपीने आणि शुभेच्छा येत आहेत. दरम्यान धागाव गावचे सन्माननीय सरपंच अरविंदजी मिरगुडे साहेबांच्या वतीनं धागाव संघाला शुभेच्छा येतात. ते देखील या मासचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं भरभरून कौतुक. आणि नक्कीच इथे मात्र मनीषसाठी देखील कॅश प्राईज आहे. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज वेदांत भोईर यांच्याकडून असेल. परंतु नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आबा कारंडे मागील मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. तिथून स्टाईल इथे मात्र घेतली जाईल का? स्विच चिट करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप. पंच तटस्थ आहेत, याचा अर्थ असा की भीमर नाहीये, बेस्ट ऑफ फाईट नाहीये आणि त्या अनुषंगाने इथे फुल टॉस चेंडू होता. सरळ बॅटने जर खेळून काढला तर नक्कीच 6 धावा आल्या असत्या, परंतु इथे चुकी केली. सीधी उंगली से घी निकल रहा है तो फिर उंगली टेढ़ी क्यों करनी पड़ेगी. परंतु इथे आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती मिस्टामिंग फटका होता, झेलची संधी होती. तिसरा झेल ड्रॉप होतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये धागाव संघाच्या वतीनं, कारण की नुकतीच हंगामाला सुरुवात झाली, सराव नाहीये, प्रॅक्टिस नाहीये. अनेक संघ आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय, कारण की कल्याण ग्रामीणची ही स्पर्धा आहे आणि अनेक संघ कल्याण ग्रामीण मधून इथे खेळताना पाहायला मिळाले. आज A+ पोल आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर V पोलचे संघ होते, तिथे मात्र पहिल्या दिवसामध्ये कोंडेरी संघ, दुसऱ्या दिवसामध्ये मांजरली संघ
तिथून क्वालिफाय झाला. सेमीफायनल क्रमांक 1 खेळवली, त्याच्यामध्ये कोंडेरी संघ जिंकला. मेगा फायनलचं तिकीट त्यांनी प्रस्थापित केलं. तिसऱ्या दिवसामध्ये काल आंबिवली संघाने चांगली फाईट केली आणि कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली तिसऱ्या दिवसामध्ये इथे आज नक्कीच दाखल होईल. क्वालिफायसाठी सज्ज असलेला आजच्या दिवसातील संघ SF2 सेमीफायनल क्रमांक 2 आंबिवली संघाच्या अंगेज केलेत. आणि कुठला संघ आज क्वालिफाय होईल, ही चमचमाती ट्रॉफी गावदेवी चषकाची कुठल्या संघाच्या कुठल्या गावाच्या दिशेने झाली हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुल टॉस आता मात्र पंचांनी बीमर घोषित केला. 9+4 आदमदार स्ट्रोक चौकार. डिसिजन आमचे पंचांचा देखील हे म्हणजे टिंब्यात क्विरलेक्ष पंच. आणि आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल. उडाडोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि आता संधी असेल मनीष धुमालला मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. ओ फटका दमदारा, परंतु त्याच्यावरती पॉवर एक्झिक्यूट नाही झाली. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल तर टिपलाय, परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता. त्या अनुषंगाने इथे मात्र धावा मिळतील 2. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. आफ्टर द 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मधाशा आतमध्ये फलंदाजी करतात आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल स्वतः गोलंदाज हरेश मिरकुडेला आपण पाहतोय. विशाल आता मात्र मिड विकेटला येतात. विशाल फारसा क्रिकेट पासून आता मात्र बाजूला आहे. थोडंसं व्यवसायाकडे लक्ष त्याने देखील केंद्रित केलंय, परंतु जसा वेळ मिळेल तसा आपल्या संघासाठी खेळतोय. मुकेश गायकर आपण आता असाल तर चला टॉस साठी सज्ज राहा. ओ फुल टॉस, हरेश वरती पलटवार. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत. हरेश मिरकुटेचा चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. अब्बा कारंडेच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक षटकार. आई गावदेवी महारळ आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघ आपण टॉस साठी सज्ज राहा. ओ इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग आहे. ओ इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो दमदार स्ट्रोक षटकार. थोडेसे खुश आहेत तुषारजी मडके, कारण की स्वतः आयोजक आहे. त्यांचा संघ खेळतोय, चांगला परफॉर्मन्स करतोय. इथून जर संघ क्वालिफाय झाला तर नक्कीच त्यांच्यासाठी सोने पे सुहागा. परंतु बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला, ही खरी स्ट्रेंथ आहे. एखादा गोलंदाज ज्या वेळेस मात्र नक्कीच वेगाने चेंडू होता तर त्याच्यावरती जर षटकार आला तर लगेच असतो कुठेतरी व्हेरिएशन करतो. आणि खास करून फिंगर रोल केले होते मागील मॅच मध्ये देखील निनादनं हेच केलं होतं आणि तेच आता मात्र हरेश मिरकुटे मध्ये शादमध्ये करतो. हा निर्धाव चेंडू धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 45 धावा आहेत. 45 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओ पुन्हा इथे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट.
चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता मात्र अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 4 षटकांची माशा. मानिवली संघ प्लीज रिपोर्टिंग करा. शेवटचा ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी, कारण की महाराज संघ इथे उपस्थित आहे. लगेच आपण टॉस करणार, कारण की आज अंतिम दिवस आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जशी पॅनल्टी मागच्या मॅचमध्ये कुंदी संघाला मिळाली होती. इनिंग ब्रेकमध्ये संघनायक नव्हते, स्विंग केला. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं धमाका पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक, षटकार. हो, इथे मात्र हा फटका देखील चांगला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलेत. आता मात्र आबा कारंडेच्या खेळीचा अंत. चांगली फटकेबाजी करत होते. शेवटच्या अंतिम चेंडूवरती शेवट गोड केला हरेश मिरकुडेने आणि फलंदाज होते बाद मधाच्या आतमध्ये आबा कारंडे. पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकांचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 51 आहेत. शगुन आहे आणि इथे मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सार्थक ठाकरेला आपण पाहणार आहोत. आणि मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर निनाद धुमाल. ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच त्याच्याकडून असते, परंतु मनीष धुमाल अजूनही खेळपट्टीवरती आहे. मनीषच्या बॅटमधून देखील षटकार 2 चौकार आपण पाहिलेत. वडव्या बॅटने ऑन साइडला वळवणे. 1 धाव तर कंप्लीट झाले. वेगाने दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय. क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धाव फलकावरती 53 वरती जाऊन पोहोचते. 53 धावा धाव फलकावरती. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोणाची रिक्षाची चावी पडली असेल तर आमच्या समालोचन कक्षाशी आपण संपर्क करायचा. ओ फटका इथे दमदार. उंची गाठली आणि लांबी देखील गाठेल. चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. वरपगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतोय. हा गाणी परत आपण ऐकणार आहोत, यात मात्र शंका नाहीये. बकासुराचं गाणे आणि इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट मिसफील्ड झाली आणि तत्पूर्वी या 2 धावा. खरं तर बकासुराचं ते गाणे होतं. मणिजी धुमाल आमचे बंधू महेशजी केणे यांचा हा संगीत आहे. खरं तर आमच्या घरामध्ये असं कधी बैलगाड्यांची शर्यतींची कधी गाणी आम्ही काढत नव्हतो, रिलीज नव्हतो करत, परंतु ज्यावेळेस पहिलं गाणं त्यांनी काढलं होतं त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राने ते गाण्याला उचलून धरलं. आणि आज बकासुराचा प्रत्येक गाणं त्याच्या आवाजातून असतो, कारण की बकासूर बैलाचे मालक देखील त्यांचे तितकेच फॅन आहेत. दरम्यान इथे फटका दमदारा आणि आमच्या संगीत कक्षाला सलामी देणारा हा दमदार स्ट्रोक, षटकार. यस डीजे. पंचांचा वाईडचा इशारा. खरं तर चुरस निर्माण झाले. आता आपण विचार केला तर क्रिकेटचे
जेवढे प्लेयर्स एकेकाचे फॅन असतात तितकेच फॅन्स बक्कासूर असेल, मथुर असेल, भुंगा असेल, अनेक अनेक असे बैलगाडा शर्यतींतील नामवंत बैल आहेत. सोन्या 50-50 आणि इथे मात्र झेलबाद, क्या बात आहे, कमबॅक केलाय गोलंदाज सार्थकने आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. जायचे ती आमच्याकडे परंडी म्हणून बोलतात. ती परंडी मारायची त्यांना, त्याला अशी धार असायची, खिला असायचा, त्याच्यामधून मग बैलांवरती प्रहार व्हायचा, मग तो त्रास व्हायचा बैलांना वगैरे. परंतु आता तसं नाही आहे, आता पूर्णपणे लाईव्ह स्पर्धा असतात. त्या अनुषंगाने इथे चांगल्या स्पर्धा पाहायला मिळतात. परंतु दरम्यान काय घडते, आले आले षटकाराची मोहर, सिक्सर किंग चेतन पालने इथे मात्र फायनल टच दिलाय, शेवटचा गोड स्पर्श केला आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 74 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 75 धावेची आवश्यकता असेल. माफक असं लक्ष आहे अगेन्स्ट दी धागाव संघ. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस करूया. मारवेल संघाचे संघनायक आहेत, मालवडी संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस करणार आहोत. यस डीजे. वेलकम पंडित ना, नमस्कार, वेलकम.
प्रेमदादा सुरोशी यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. चला माश ऑन करायचे लगेच सलामीची जोडी मधल्या आतमध्ये या धीरज आणि त्याच्या सोबतीनं हरेश मिरकुट येतोय. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 75 धावा बनवायच्या आणि आता मात्र सलामीची जोडी मधल्या आतमध्ये दाखल होते. हरेश मिरकुट आहे स्ट्राईकला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे कारण की धावा आता मात्र 75 बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती या कृष्णा मस्करला आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र दरम्यान एक धाव येते. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कृष्णाच्या माध्यमातून पहिला चेंडूवरती सिंगल आल्या. शॉर्ट लाईन चेंडू इथे मात्र पुल केला. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल दमदार स्ट्रोक षटकार. कव्हरला क्षेत्ररक्षक येतात. अगदी लॉंग ऑफ मधून फेकी करतील तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. 75चं लक्ष आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल. धीरज पवारने 23 धावा खर्च केल्या होत्या. धीरज बॅटिंगला आला, त्याने षटकार देखील मारलाय परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाज तयार. कृष्णा मस्कर ऑन द मार्क. ओ कृष्णाचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक जातात डीप कव्हरला. तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 10 धाबा. 10 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज नक्कीच नॉन स्ट्राईक एंड वरून थोडीशी काळजी आपण घेणं गरजेचं आहे. या गोष्टींची सूचना इथून दिली जाते. ओ मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल नो घोषित केलं पंचांनी. मनीषने कॅच पकडला परंतु हा बीमर चेंडू नशिबाची साथ हरेश मिरकुटेला. चांगला झेल होता इथे. मनीषने जीवाच्या अखांद्याने झेल टिपला होता परंतु इथे मात्र हा भीमर चेंडू. असा स्पर्धा लाईव्ह आहे त्या अनुषंगाने आपण नंतर चेक देखील करू शकता. खरं तर इथे दिसतोय भीमर आहे म्हणून परंतु रिव्ह्यू नाही आहे. या गोष्टी नोंद घ्या. अक्रॉस द कॅमेरा देखील नाही आहे परंतु जे काय ते आमच्या फ्रंट कॅमेराने आपल्यापर्यंत नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे 10 क्रिक वाहिनीच्या माध्यमातून. ओ लो फुल टॉस गॅप शॉट सिलेक्शन आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने जातात. मनीष धुमाल त्यांच्या अवकाशाच्या दूर चेंडू फुवार होत आहे. 1 बाउन्स होत आहे. सीमारेषा पार. संघर्षाचा बिगुल वाजलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. षटकार येतोय आणि चौकार येतो. त्याच्यानंतर मात्र पुनश्च सज्ज गोलंदाज
अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. अगदी लॉंग ऑनला शेवटच्या अंतिम चेंडूवरती इथे मात्र सिंगल घेतली जाईल आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. गोलंदाज तयार मंदार पानसरे. ओ फटका दमदार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला पहिला चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक चौकार. धीरज पवारने आणि त्या धावा इथे मात्र कमी करत असताना या इनिंग मध्ये तो देखील पाहतोय. कारण की त्याच्या षटकामध्ये जेवढ्या धावा आल्या होत्या त्या तेवढ्या धावा इथे तो परत करत असताना आपल्या संघाला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील आबा करांडे. मिळेल फक्त एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 22 या आकड्यावरती. 22 धाबा धावफलकावरती. पुढील मॅच महाराल त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. संघ असेल अर्थातच प्रतीक किलेवन, ओम साई मानिवली, मुकेश गायकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओ फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून मध्ये सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक षटकार. मंदार पानसरेला देखील कारण की 3 चेंडूवरती आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. ओ हो इथे मात्र बिगिट केला. उंची जास्त लांबी इथे गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओ झेल ड्रॉप डाऊन दी बॉल. आतिश होते. आतिशने झेल ड्रॉप केलाय. हा झेल नक्कीच किती महत्वाचा असेल. येणारे चेंडू सांगून जातील कारण की हरीश मिरकुडेची कॅच होती. कॅच सोडले की मॅच सोडली आहे हे देखील पाहावं लागेल. कारण की एका बाजूने हरीश मिरकुटे सारख्या बलाढ्य फलंदाजाला तुम्ही जर इथे चान्स दिला तर संघाला कुठेतरी बाकफुटला जावं लागेल. परंतु कमबॅक केलाय. गोलंदाज मंदारचं देखील कौतुक करावं लागेल. संधी प्राप्त करून दिली होती झेलची परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. 31 वरती धावफलक जाऊन पोहोचल्या. ओ इथे मात्र विकेटची प्राप्ती. क्या बात आहे. कमालीचा झेल टिपला. ओयूटी फलंदाज होते बाद. हरीश मिरकुटे बॅक टू द पवेलियन. झाला आणि आता मात्र आफ्टर द 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजे तब्बल 31 धाब्यात विजयासाठी अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायचे आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. 44 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इलॅट नंबर 3 वरती भगवान दाखल होतोय. हा अंतिम चेंडू आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. धाबा बनवायच्या 44. या चेंडूवरती किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं असेल कारण की जशी हरेशची विकेट गेली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते.
हो, इथे मात्र आडव्या पाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. मनीष धुमाल एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. ॲक्युरेट फिक आहे परंतु 2 धावा इथे रोखू शकणार नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावेंच्या मधीनं इथे मात्र 2 षटकांचा खेळ होतोय. समाप्त धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 42 आवश्यकता असेल. टीम 10 गावला. ट्रॅकवरती निनाद धुमाल आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या आहेत तब्बल 42. 21च्या सरासरीने धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. प्रति षटकामध्ये 21 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. धीरज आहे अजूनही स्ट्राईक एंडला. ओ स्विंग या नामीस डॉट बॉल. फिरकीचा जादूगर निनाद धुमाल चांगली कामगिरी करतोय. दोन्ही बाजूला स्विंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र स्वतःचं कौशल्य दाखवतोय. परंतु समोर अजूनही धीरज आहे. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण केला. इथे मात्र दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. क्या बात आहे. डीजे मास्टर्सच्या माध्यमातून आता मात्र संगीत होतं खऱ्या अर्थानं. कानिपनाथ महाराजांचं हे संगीत, मच्छिंद्र महाराजांचं संगीत आणि बाकीच त्या अनुषंगाने भगवादारी सध्याच्या घडीला आपण पाहतोय ट्रेंडिंग वरती असणारे संगीत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 45. 45 या आकड्यावरती आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 9 मध्ये बनवायच्या 30 धावा. 9 चेंडू 30 धावेंची आवश्यकता अजूनही आहे. माश बॉल देखील येतोय. कमबॅक करावा लागेल परंतु दरम्यान कमबॅक झालाय तो म्हणजे धीरजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 धावा बनवायच्यात. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना अजूनही संपला नाही असं सांगताना मधाच्या आतमध्ये धीरज पवारला आपण पाहतोय. फलंदाजी चांगली राहिली आहे. 23 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने दिल्या होत्या. आता मात्र त्याची भरपाई केली आहे. ओ इथे फटका दमदार आहे. प्रॉपर टाइमिंग की मिस टाइमिंग पाहायला लागेल. फिल्डर होते. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा 3रा षटकार. तिसरा षटकार. खरं तर असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, ज्या बाजूने वारा त्याच बाजूला मारा. हवेच्या दिशेने इथे मात्र चेंडू सीमापार झाला आणि हवेच्या दिशेने खेळत असताना अगदी ऑनसाइडला फटकेबाजी होते. बॅक टू बॅक विचार केला 3 षटकार आले. 3 षटकारांचा विचार केला अगदी आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने 3 षटकार आले होते आणि त्याच्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 51. शगुन आहे. शगुन नक्की असेल का दागाव संघासाठी. वरप संघाच्या देखील 51 धावा झाल्या होत्या. नयन धुमाळ यांच्या चेहऱ्यावरती थोडस नक्कीच आता मात्र टेन्शन दिसतोय. गोलंदाज तयार.
बॅक ऑफ दी हँड, फसवा चेंडू त्याच्यावरती जाळ्यात अडकवलाय. हो, झेल ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र भरधाव वेगाने गेलेत. यष्टीरक्षक देखील पोहोचतायत आणि अखेरीस चेंडूला अडवलाय आणि या धावा मिळतील तब्बल 2 धावा. नशिबाची साथ धीरज पवारला. झेल देखील गेला आणि धाबा देखील 2 आल्या. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 7 चेंडू 7 मध्ये बनवायच्यात 22. चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. कौशल्य आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. धीरज देखील चांगली फटकेबाजी करतोय. 7 मध्ये 22 अजूनही बनवायच्यात. चांगला खेळ एकंदरीत राहिला आतापर्यंत दोन्ही संघाच्या वतीनं. बॅक ऑफ दी हँड चेंडू त्याच्यावरती विकेट केला, परंतु आता मनीष धुमाळ ऑन दी मार्क. क्या बात आहे, मोठा मासा गळायला लागला. इथे जर षटकार आला असतं तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु कमबॅक करून दिलाय. अंतिम चेंडूवरती निनाद धुमालने विकेट्स प्राप्त करून दिलाय. फलंदाज होते बाद. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 22 धावींची आवश्यकता. एकट्याने इथे मात्र संघाचा तारणहार बनला होता असं वाटलं होती. हा चेंडू देखील षटकार, जर हा षटकार असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु कौतुक करावं लागेल. मनीषचा देखील चांगला झेल तिथे टिपला आणि आता मात्र नवीन बॅटर मध्ये आतमध्ये तेजसला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य तांबोली. 22 धावा इथून बनवायच्या अजूनही शिल्लक आहेत. आदित्यकडे नक्कीच अनुभव आहे. युवा गोलंदाज आहेत. कामगिरी दमदार नेहमीच प्रत्येक सामन्यामध्ये केली आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय बरोबर संघाने. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. 4 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ऑन साइडला आहेत आणि त्याचबरोबरीनं एक क्षेत्ररक्षक विकेट साठी नयन धुमाल आणि वेदांत भुईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅशबॅक जरूर आहे आदित्यसाठी, परंतु इथे विकेटचे नव्हे तर धावा रोखणं गरजेचं असेल, कारण की 22 धावा वटवायच्या आहेत. 22ची आवश्यकता असताना आता मात्र जबाबदारी भगवान आणि तेजस वरती आहे. स्ट्राईकला आता मात्र भगवान आहे. मिडल ऑर्डर मध्ये ही जोडी आपण पाहतोय. 22 धावा बनवायच्यात. पाहूया कशा पद्धतीचा खेळ पुढे जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य तांबोली. स्ट्राईकला असेल भगवान. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ओ पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड. खरं तर वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे, परंतु इथे काहीशा रणनीती आखल्या होत्या. पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केला, हलकी फिंगर रोल केले चेंडूवरती आणि हा चेंडू येतो डॉट. आता मात्र बनवायच्यात 5 मध्ये 22. 5 चेंडू 22 धावींची आवश्यकता. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग आणि बादशी नरेश ओ युटी फलंदाज होते बाद. ब्रेक थ्रो मिळवून देत असताना मधाच्या आतमध्ये आदित्य तांबोली फलंदाज होते बाद.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विशाल मिरकुटीला आपण पाहतोय. 22 धावा अजूनही बनवायच्यात. 3 षटकार येणं गरजेचं. ओ बॅक टू बॅक तिसरा विकेट कमालीची कडून दुसरा विकेट घेतलाय. कारण की पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर विकेट ती म्हणजेच भगवानच्या. आता मात्र विशाल देखील शून्यावरती बाद. फलंदाज होते बाद. विशाल नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती. अजयला आपण पाहू शकता विकेट साठी संपादित केली तर इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आडवा बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र आपण पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षक जात आहेत. शॉट फायनल एक रिझन मध्ये. तत्पूर्वी ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. थोडस टेन्शन आलं होतं नयन धुमाळ यांच्या चेहऱ्यावरती. कारण की संघ अडचणीत सापडला होता. आता मात्र स्मिता हास्य करतात. कारण की आता मात्र 21 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 2. पुढील मॅच लगेचच आपण मानवली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जशी मॅच संपेल तसं आपण मैदानात उतरायचं. ओ फटका दमदार आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र फक्त धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेजस बॅट मधून ब्लास्ट दमदार स्ट्रोक चौकार. नक्कीच खांबागावशी मोदी रिक्षावाले यांच्याकडून 151 रुपयाचे कॅश प्राइज आदित्य तांबोलीसाठी. मोदी रिक्षावाले आम्ही देखील समजलं नाही परंतु त्यांचा खरं तर देशाचे पंतप्रधान देखील मोदी आहेत. आणि खांबागावचे मोदी रिक्षावाले यांनी 151 रुपयाचा कॅश प्राइज दिले आदित्यला. कारण की 22 धावा त्यांनी डिफेंड केल्या. इथे सामना जिंकलाय गावदेवी वरप संघाने. वरप संघाचा खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आणि या